शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। तोपखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अनिल गोसावी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतलाय। तोपखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सायंकाळी 5च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। तक्रारदार यांच्या विरुद्ध पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात मदत करण्यासाठी गोसावी याने तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितली होती। तडजोडी अंती 35,000 रुपये निश्चित करण्यात आले। या प्रकरणी तक्रारदाराने अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार सायंकाळी तक्रारदाराकडून 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना गोसावी याला रंगेहात पकडण्यात आलं। नगर तालुक्यातील खादगाव टाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर मद्य सेवन करून आरडाओरडा करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला। पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार 14 एप्रिलला दुपारच्या सुमारास खादगाव टाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आरोपी सचिन आबासाहेब सातपुते हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला। आरोपीने मद्याच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून बेशिस्त वर्तन केलं, त्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस कॉन्स्टेबल उमेश दगडू शेरकर याच्या फिर्यादीवरून सचिन सातपुते याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नंदकिशोर सांगळे पुढील तपास करत आहेत। तू कोठून आलास असं म्हणत वाद घालून तरुणावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केलाय। साहिल शेख असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अमोश रमेश वानखेडे असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। तो मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास माळीवाडा बसस्थानकासमोरून घरी जात होता। त्यावेळी आरोपीने तू कुठून आलास असं म्हणत वाद घातला। तुला आता जिवंत सोडणार नाही असं म्हणत आरोपीने फिर्यादीच्या गालावर पोटावर चाकूने वार केले। या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले। पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड घटनास्थळी दाखल झाले। या घटनानंतर आरोपी पसार झाला होता, मात्र शोध घेऊन त्याला अटक करण्यात आला। अहिल्यानगर राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या 150 कोटी रुपयांच्या विकास कामांना निधी अभावी ब्रेक लागल्याचं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे। दुसऱ्या टप्प्यातील निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने बहुतांश कामे संथ गतीने सुरू असून 5 कामांना तर अद्याप सुरुवातही झालेली नाही। दरम्यान 12 कामे पूर्णत्वास गेली असली तरी उर्वरित कामे रखडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यातून 1.5 वर्षापूर्वी शहरातील 23 रस्ते तसेच भिंगार नाल्याच्या सुशोभीकरणासाठी या योजनेतून 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। मागील भांडणाच्या कारणावरून वाद घालत तुम्ही चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशी काय साजरी करता असं म्हणत तरुणास मारहाण करण्यात आली। ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र बँकेसमोर तपोवन रोड परिसरात घडली। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमनाथ गीते, अशोक गीते, दीपक तांदळे, पप्पू सांबर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।